कोर्टाने आदेश दिले होते की जे कबूतर आहेत त्यांना रस्त्यावर चारा घालणं बंद केलं पाहिजे आणि जे शेल्टर मुंबईमध्ये 51 कबूतरखाने त्यांना सुद्धा बंद करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, ज्याच्यानंतर जैन समाज जो आहे तो रस्त्यावर उतरला होता। आज त्याचा विरोध करण्यासाठी मराठा एकीकरण समिती आणि मिल मजूर कामगार, गिरणी कामगार जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत। सर, काय सांगाल, आपली काय मागणी आहे? सर्वप्रथम सर्व मुंबईतल्या जनतेला जय महाराष्ट्र। मी एक गिरणी कामगार आहे। त्यावेळी जसा गिरणी कामगारांनी महाराष्ट्राला वाचवण्यासाठी, महाराष्ट्राला मुंबई मिळवून देण्यासाठी रस्त्यावर उतरला होता, तसेच आजची परिस्थिती मला वाटते ती झालेली आहे की मुंबईला वाचवण्यासाठी सर्व संघटनेसकट आपला गिरणी कामगार पण रस्त्यावर उतरला आहे। माझी एकच मागणी आहे, जर कुठलाही धर्म, कुठलाही पंथ जर ह्या देशातल्या न्यायव्यवस्थेला आव्हान देत असेल आणि सर्वात मोठी आपली न्यायव्यवस्था म्हणजे मुंबई उच्च न्यायालय, जर ह्या मुंबई उच्च न्यायालयाला जर तो आव्हान देत असेल आणि त्या आदेशाच्या विरुद्ध जर चाकू सुऱ्या काढून जर इथे आंदोलन करत असतील तर मला वाटतं हे एकदम खेदजनक आहे व त्यांनी नंतर सांगू नये की आम्ही अहिंसकवादी आहोत म्हणून। सर, जैन समाजाने, तुम्ही चाकूसुरांचा उल्लेख केला, जैन समाजाचे मुनी आहेत, त्यांनी कुठेतरी आवाहन केलं की ते जर वेळ आलीच तर ते रस्त्यावर हत्यारा घेऊन उतरतील, शस्त्र हातात घेतील। बघा, तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही पण छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत। आमचा पण पूर्वीपासून आम्ही काही लेचेपेचे नाहीयेत। आम्हाला पण छत्रपतींनी तलवार वगैरे चालवायला शिकवलीच आहे, पण आम्ही सर्व जाती धर्माचा आदर करतो। त्यांनी गाय मारली म्हणून आम्ही वासरू मारू शकत नाही। माझं एकच आव्हान आहे की मुंबई उच्च न्यायालयाने काल सुप्रीम कोर्टाने पण एकच आदेश दिलाय की मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्याची पालन व्हावं, बस। निश्चितच, तर कुठेतरी कोर्टाचा आदेश आहे त्याचं पालन व्हावं आणि महाराजांचे आम्ही पुत्र आहोत, त्याच्यामुळे हत्यारं आणि या गोष्टींना आम्ही घाबरत नाही, असा स्पष्ट इशारा जो आहे तो या मोर्चेकरांकडून देण्यात आलेला आहे। कॅमेरामन आशिष, दीपेश त्रिपाठी, मुंबई तकसाठी, मुंबई।